अधिकारी माध्यमिककडे पाठवण्यात आलेली आहे, तर फक्त त्या ठिकाणचा जो क्लार्क आहे तावडे, तर 10 लाखासाठी त्यांनी थांबवलेली आहे. आणि दुसरं हे यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे माझ्या मुलाचा, हे फोनवर MM शेख यांनी सांगितलं की ते माहीत आहे, फोनवर आपली संघटनेकडे आणि संस्थेने कोणताही पत्र पाठवलं नाही की माझ्या मुलाचे वैयक्तिक मान्यतेसाठी त्यांनी पाठवलं नाही. आणि मुख्याध्यापकांनी शपथपत्र दिले 100 रुपयाच्या बॉन्डवर की जर तुम्हाला असं वाटत असेल ते खोटे आहे तर FIR दाखल करण्यात यावं. आणि दोघंही हे जे तुम्ही पास केलेले हे थांबवावे. सदरील ठिकाणी हे संघटने हे मॉडर्न शिक्षक प्रसारक मंडळाने पाठवलेले हे पैसे घेऊन मंजुरी झालेली. हे बघा, एक प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि एक प्रस्ताव बाकी आहे. आणि MM शेखला आम्ही फोन केला असता तो काय म्हणतो की मी एक आमदार आहे तरी सुद्धा मी शिक्षणाधिकाऱ्यांना पैसे पाठवतो. तू जेव्हापर्यंत पैसे देणार नाही तेव्हापर्यंत तुझे मान्यता देणार नाही, वैयक्तिक मान्यता शिक्षण अधिकारी देणार नाही. आणि मॅडम आम्हाला भेटले नाही. उद्या पालवे साहेब होते, पालवे साहेबांना मी हे सगळं दाखवलेले हे मुख्याध्यापकांनी दिलेले, यामध्ये सेक्शन दाखल केलेले त्यांनी. हे मला सेक्शन जर मी खोटं सांगत आहे या सेक्शनप्रमाणे आमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे मुख्याध्यापक आहे, तरी सुद्धा आपण सुनावणी ठेवत नाही माझ्या मुलाची. आणि हे पत्र जे पाठवलेले तुम्ही MM शेख यांनी हे पत्र पाठवून टाकले. हे बघा, फोटो बघा तुम्ही, हे बघा, हे पोस्टाने पाठवले. पोस्ट ऑफिस सांगतो की 5000 रुपये घेऊन सदरील मुसा या क्लार्काने मला दिलेले आहे, त्याने पोस्टमॅनने तसं दिलेलं आहे. निवेदन आपल्याला रोज देतोय मी की सदरील साहेब कुठे भेटतोय, आजही दिलेलं आहे, आजही तेच देते, ते एफिडेविट देते तुम्हाला चैनल लेता. मैं कंटिन्यू जिस सब से यह बैठा उस दिन से रोज यहाँ पर एक तकरार डाल रहा हूँ कि मेरे को मिलने को नहीं आ रहे, मिलने को नहीं दे रहे. तो आज ये आए वाला है, फिर भी मुझे नहीं बुला रहा है अंदर. सवेरे से मेरा बेटा बैठा है, शिक्षण अधिकारी के पास गए, शिक्षण अधिकारी ने उप शिक्षण अधिकारी पालवे साहब को फ़ोन लगाया तो बोले मैं शिक्षण अधिकारी ये शिक्षण उप संचालक कार्यालय में, लेकिन मुझे आज बुलाया नहीं जा रहा. और मुख्याध्यापक को मेरे बच्चे ने जिसको प्रस्ताव दिया, कल मेरे मुख्याध्यापक ने एक बॉन्ड पेपर पे लिख के दिया कि सदरील प्रस्ताव जर अगर खोटा असेल तर FIR दाखल करण्यात येईल. पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये मुख्याध्यापक यांनी त्याच्या कुटुंबियाला मारण्यासाठी धमकी दिलेली असा फोन रेकॉर्डिंग असलेला फोन डॉक्टर BB चव्हाण यांनी सांगितले की तुला जिवंत ठार मारीन. व MM शेख याच्या मार्फत मारून टाकले. माझ्या हातात सर्व गुंड आहे, मी 4 करोड रुपये देऊन या पदावर आलेलो आहे. आणि माझा मुलाला ते काय म्हणतात की तुला खोट्या गुन्ह्यामध्ये अटकून तुझ्यावर FIR दाखल करून तुझं भविष्य नष्ट करेन. तू गपचूप आमच्या तावडे यांनी 10 लाख सांगितले, 10 लाखाप्रमाणे त्याला 10 लाख दे आणि मंजुरी घेऊन जा. आणि एक शिक्षण अधिकारी आहे तो आमदार MM शेख, त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे. त्याचं म्हणणं काय आहे की शिक्षण अधिकाऱ्याकडे पैसे द्यावेच लागतात, तू देत नाही म्हणून तुझ्या मुलाचं ते करत नाही. व त्यानंतर त्यांनी शिक्षण अधिकाऱ्याकडे दुसरे फायला टाकून दाखवले. त्यांनी हे बघ माझी शाळा अस्तित्वात नाही, कोणतेही मूलभूत सुविधा नाही, उस्मानपुऱ्यामध्ये शाळा चालते आणि त्याची मंजुरी आहे शानूरवाडीमध्ये. ते हे बघ कसे पैसे घेऊन मला मंजुरी देतात. त्याचे त्याने पत्र दिलेलं दाखवलेलं मला. हे बघा, हे मंजुरी झालेली, एकच शाळा, एकच संस्था आणि एकच मंजुरी. बघा, तू 10 लाख रुपये दिल्यानंतर देतील. MM शेख सांगतो मी एक आमदार आहे तरी सुद्धा त्यांना मी पैसे देतो, तुला पण द्यावे लागेल. तुमची मागणी मान्य न झाल्यास पुढचे पाऊल कोणते तुमचे? पूर्वी आपकी मांगे पूरी नहीं तो आगे क्या करेंगे? याच्यापूर्वी जे होते शिक्षण उपसंचालक त्या दिवशी माझ्या मुलाने ते उपोषणात बसले होते. यावेळी तो उपोषणाला बसणार नाही, कारण की ते खोटे गुन्हे दाखवून माझ्या मुलाच्या वर FIR करणार. यावेळी 23 तारखेला माझा मुलगा शिक्षण अधिकारी याच्याकडे उपोषणाला बसणार आहे 3 दिवस फक्त. आणि त्या दिवसात 3 दिवसात त्यांनी काही केलं नाही. 4थ्या दिवशी BB चव्हाण यांनी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. व ठार मारतील माझ्या मुलाला, मला व माझ्या कुटुंबियाला यांनी त्या सबत धमकी दिलेली आहे. तर तो माझा मुलगा, मी व माझे सर्व कुटुंब आत्मदहन करतील इथे. ती कोणती शाळा आहे आणि कोणत्या पदासाठी मंजुरी मागतात तुम्ही? हायस्कूल हत्तीसिंगपुरा ही शाळा आहे. त्यामध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर याची नियुक्ती 2021 पासून झालेली आहे व आजही तो त्या शाळेवर कार्यरत आहे. परमनंट नाही करत कधी? हा, ते परमनंटसाठी त्याला ते प्रस्ताव पाठवलेला आहे. MM शेख अध्यक्ष आहे मॉडर्न शिक्षक प्रसारक मंडळाचा. त्याने प्रस्तावावर सही केलेली आहे. त्याचा मुलगा, त्याची बायको सचिव आहे. त्यांनी स्वतः MK देशमुख याच्या कार्यालयात येऊन तेथे त्याचे व्हिडिओ पण आहे. तरीसुद्धा फक्त पैशासाठी 10 लाख रुपयासाठी येथील क्लार्क जे आहे तावडे
त्याचे व मुख्यमंत्री आपले शिंदे साहेब यांचे नातेसंबंध आहे. ते आता मुख्यमंत्री राहिलेले नाही, उपमुख्यमंत्री झाले तरी सुद्धा त्यांचे अधिकार इथे चालत आहे. आपले नाव सांगा. माझं नाव शेख अरुण शेख सुभान. धन्यवाद. उमेदवार